नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। मंडळी, आज मी बनवणार आहे झटपट तयार होणारे रव्याचे मेदूवडे। हे मेदूवडे बनवण्यासाठी मी एका पॅन मध्ये 2 वाट्या पाणी घेतलेला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। या ठिकाणी अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे। अर्धा चमचा जिरे टाकायचे। त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून टाकायच्या। मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा एकदम ठेचून टाकली मिरची तरी सुद्धा चालेल। त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकायची। पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये 2 वाट्या रवा टाकायचा। हा रवा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। जर रवा तुमचा थोडासा मोठा असेल तर पाणी थोडंसं जास्त लागू शकतं। अशा प्रकारे रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा व झाकण लावून 2 ते 3 मिनिटं वाफ द्यायची आहे। हा रवा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे, पूर्ण कच्चा ठेवायचा नाही किंवा पूर्ण शिजवून सुद्धा घ्यायचा नाही। 2 ते 3 मिनिटांनंतर पहा, रवा छान फुललेला आहे। जर तुम्हाला जास्त कोरडा वाटत असेल हा रवा अजून सुद्धा तर तुम्ही वरून थोडंसं पाणी मिक्स करू शकता। फक्त हे पाणी गरम पाणी मिक्स करायचं। या ठिकाणी रवा जास्त कोरडा वाटतोय माझा। मी आता या ठिकाणी वरून थोडंसं गरम पाणी मिक्स केलेलं आहे। साधारण अर्धी वाटी गरम पाणी या ठिकाणी मी वरून घेतलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गाठी वगैरे यामध्ये रव्याच्या राहता कामा नयेत। हे मिश्रण आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आता हे मिश्रण गरम असतानाच मळून घ्यायचं आहे, कारण जर रव्याच्या गाठी वगैरे असतील तर ते पूर्ण एकजीव झाला पाहिजे। अशा प्रकारे हे व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। चांगलं मळून घ्यायचं। अशा प्रकारे एकदम मऊ असं या मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला वडे तयार करता येतील। आता यातलं थोडं थोडं मिश्रण बाजूला घेऊन याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वडे तयार करून घ्यायचे। अशा प्रकारे सर्व वडे या ठिकाणी मी तयार करून घेतलेले आहेत। इकडे वडे तयार करेपर्यंत एका बाजूला तेल गरम करण्यासाठी ठेवलं तरी सुद्धा चालेल। अशा प्रकारे मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत। इकडे वडे तयार करेपर्यंत मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये सर्व वडे सोडून तळून घ्यायचे आहेत। हाय फ्लेमवरती तळले तरी सुद्धा चालतात, कारण हे वडे आतून एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत असे लागतात। कच्चे राहण्याचा काही प्रश्न येत नाही यातून, कारण रवा अगोदरच आपण वाफवून घेतलेला आहे। दोन्ही बाजूनी अलटी पलटी करून छान सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत। अगदी झटपट होणारा नाश्ता आहे। घरी अचानक कोण पाहुणे आले तर आपण नेहमीचा नाश्ता करण्यापेक्षा, पोहे उपमा वगैरे करण्यापेक्षा हा जर वेगळा नाश्ता बनवला तरी सुद्धा चालेल, किंवा मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा चालेल। मुले खूप आवडीने खातात हे वडे। अशा प्रकारे सोनेरी रंग आलेला आहे। वडे तळून तयार झालेले आहेत। एकदम क्रिस्पी असे वडे तयार होतात। आता हे सर्व वडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत व उरलेले वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। बाकीचे उरलेले वडे सुद्धा या ठिकाणी मी तळून घेणार आहे। आतून एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत असे हे रव्याचे झटपट तयार होणारे मेदूवडे तयार आहेत। या ठिकाणी एक तुम्हाला मी तोडून दाखवणार आहे। एकदम वरून एकदम क्रिस्पी आणि आतून पहा किती सॉफ्ट असे हे वडे तयार झालेले आहेत। टेस्ट सुद्धा अप्रतिम लागते। रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा व कमेंट करून सांगा। सॉस बरोबर वगैरे लहान मुलांना खायला देऊ शकता। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।